अपने पिता स्वर्गीय देवीदास चौगुले के आशीर्वाद और शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले के मार्गदर्शन से अपनी सामाजिक दायित्व का निर्वाह करने वाले युवा नेता साहिल देवीदास चौगुले का जन्मदिन इस बार भी हर्षोल्लास के साथ मनाया गया। ऐरोली स्थित साईनाथ वाड़ी में साहिल चौगुले के जन्मदिन पर महिलाओं के लिए विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां जन्मदिन की शुभकामनाएं देने ठाणे लोकसभा से नवनिर्वाचित सांसद नरेश मस्के और विजय चौगुले विशेष रूप से उपस्थित नजर आए। साथ ही मौजूद थे युवा नेता ममित चौगुले, एडवोकेट रेवेंद्र पाटिल, आकाश मडवी, अमित चौगुले, शुभम चौगुले। इस दौरान बड़ी संख्या में उपस्थित महिलाओं के लिए खास रंगारंग कार्यक्रम का भी आयोजन किया गया था, जहां मराठी इंडियन आइडल की रनरअप श्वेता दांडेकर मौजूद नजर आई। इस दौरान लकी ड्रॉ विजेताओं को पैठणी और सोने की नथ देकर उनका सम्मान किया गया। नरेश मस्के सहित सभी ने साहिल चौगुले को जन्मदिन की शुभकामनाएं दी। साहिल याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे। माझ्या यशामध्ये चौगुले फॅमिली आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचा फार मोठा वाटा आहे। मी मात्र निमित्त होतो, परंतु माझ्यासाठी दिवस रात्र चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई ऐरोली मतदारसंघ असेल, बेलापूर विधानसभा मतदारसंघ आहे, कार्यकर्त्यांनी प्रचंड अशी मेहनत केलेली आहे। त्यांचं सुद्धा आभार मानायचं होतं आणि ते आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। सर्वप्रथम नमस्कार, मी श्वेता संजय दांडेकर, इंडियन आयडल मराठीची उपविजेती व उद्या माझं एका नवीन चित्रपटातलं गाणं रिलीज होणार आहे। सो मी पार्श्वगायिकेच्या रूपात देखील तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे। आणि सर्वप्रथम साहिल सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि खूप छान वाटतंय कारण की मी ऐरोली येथे दुसऱ्यांदा परफॉर्म करते। आधी मी नवरात्रीमध्ये देखील इथे नवरात्र केली आहे। सो एक्साइटमेंट खूप चांगली होती जेव्हा मला कळलं की पुन्हा मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही परफॉर्म करायचं आहे। सो मी खूप खुश होते आणि खूप छान वाटतं पुन्हा एकदा ऐरोलीकरांना माझ्या आवाजाने मंत्रमुग्ध करायला। आज साहिलचा वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देतो। आज साहिलचा वाढदिवस या सर्व कार्यकर्त्यांनी, नातेवाईकांनी आणि त्याच्यावर सगळे प्रेम करणाऱ्या मित्रांनी आज त्याच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं। आणि बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं ही एवढी सगळे आमचे साईनाथवाडीचे लोक सगळे आले, मित्र आले, ते बरं वाटलं। मला वाटतं ह्यातून त्यांनी काहीतरी लोकांसाठी केलं आहे आणि यातून दिसतंय त्याची लोकांची नाळ जुळली आहे। जसं आपण पाहतो की माझ्या वडिलांपासून, पप्पांपासून ही समाजसेवा सुरू झाली। नाना असतील, सगळे म्हणजे आमचे सगळे कुटुंब असेल, आमचे भाऊबंद असतील। एक चौगुले हे नाव म्हणजे समाजकारणासाठी आहे, राजकारणासाठी नाही आहे। आणि चौगुले हे काम करत राहतात लोकांसाठी आणि त्यातून सगळे पदं होत असतात। जसं चौगुले साहेब बोलले, पप्पा बोलले की आपण कधी आपल्या नावाच्या पुढं भावी वगैरे किंवा माझी आम्ही कधी लावत नाही। आणि मला वाटतं साहिल त्याच्या कामातून नक्कीच आमच्या वाडीतल्या लोकांसाठी तो 24 तास असणारच आहे। आणि आपण पाहतो की त्यांनी पाण्याचे विषय असतील, त्यांनी स्वखर्चातून लाईन बसून दिले किंवा अशा सगळ्या विविध समाजकार्य तो करतो आहे। आणि मला वाटतं त्याच्या कार्याला नक्कीच यश भेटेल आणि त्याला शुभेच्छा। आज माझे मोठे बंधू साहिल देवीदास चौगुले यांचा 24वा वाढदिवस। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही बघू शकतात की असंच छत्री वाटप असेल, डान्स कॉम्पिटिशन असेल, असे बरेच वेगवेगळे आगळेवेगळे कार्यक्रम आज इथं साईनाथवाडी इथं त्यांनी ठेवलेले आहेत। तसेच त्यांनी नुकताच त्यांनी समाजकारणात सुरुवात केली, पण त्यांनी खूप कमी वेळात त्यांनी एक चांगला त्यांचा ठसा ह्या समाजकारणात त्यांनी त्यांचा ठेवलेला आहे। तसेच तुम्ही बघू शकतात की पावसाळा असेल तर त्याच्यासाठी त्यांनी वृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी छत्री वाटप ठेवलेली आहे। तसंच तो देवीदास नाना असतील, आमच्या नानाच्या पावलावर पाऊल ठेवून तो त्याचे समाजकारणाचे ठसे काढत चालला आहे। आणि त्याला परत एकदा त्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देईल आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की तो अजून मोठा आणि त्याला अजून यश मिळावं। वहीं अपने जन्मदिन पर शुभचिंतकों द्वारा मिले प्रेम के लिए साहिल चौगुले ने सभी का आभार माना। 15 जून रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सर्व लोक आले, त्यांचा सर्वप्रथम तर मी खूप खूप आभारी आहे। आणि चौगुले साहेब
यांनी नेहमी आई वडिलांची कमतरता माझ्या आयुष्यामधून पूर्ण केलेली आहे. चौगले साहेब असून द्या, ममिता असून द्या, माझे सर्व भाऊ लोक असून द्या, तेव्हा ते लोकांनी कुठल्याही भावांनी किंवा साहेबांनी मला कुठल्याही क्षणाला माझ्या आईबापाची कमतरता ही कधी महसूस होऊन दिली नाही. यासाठी मी चौगले साहेबांच्या आयुष्यभर आभारी राहील. वाढदिवसानिमित्त एवढंच संकल्प आहे, राजनीती नाही व समाजकारण करायचं आहे आम्हाला. ममित दादा आणि माझा एक भावनिक संबंध बोलायला गेलो तर असा खूप आहे, म्हणजे त्या माझ्याशी खूप इमोशनली अटॅच आहे. आणि दादाने वेळोवेळी प्रत्येक क्षणी माझ्या पाठीशी उभं राहून मला भक्कमपणे मदत केलेली आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.